काय तुम्ही सूर ऐकले की तिलाचा गुलकंदच होऊन जातोय बघ माझ्या. नाही यात शोधणारच या कोणी बासरीवाला. आता परत हुलकावणी दिली त्या बासरीवाल्यानं. राधे 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 कोण आहेस तू? उतर खाली, उतर खाली. दगड दगड सांभाळून सांभाळून हा. गैरसमज मिसअंडरस्टँडिंग. तुझ्या मिसअंडरस्टँडिंगचा उतर खाली. येतो राधे 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 मी येतो. राधे 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 कूल डाऊन. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. राधे राधे आपण कोणतंच काम नाही ठेवत. आधे आधे हा आता सांगतो. सांगतो ना, सगळं सांगतो. आपण कोण, कुठला, आपलं कुळ, गाव सगळं सांगतो. एक टिवटिव तुझ्यासारख्यांना चांगलंच ओळखते मी. बोल कोण आहेस तू? मित्र, सखा, हरी. आपल्याला कोणत्या पण नावानं हाक मारू शकतेस. ए मित्राच्या, तू आता जरा जरी टकळी चालवलीस ना तर मी डायरेक्ट टाळते. शत्रुता, बाप रे बाप, राग. मोहतरमा, यदि आप किसी के साथ मित्रता नहीं करना चाहती तो उसके साथ शत्रुता भी नहीं करनी चाहिए. मैं नहीं. राधे राधे. आधे आधे तुकडे करेन तुझे. आता नीट बोल नाही तर मी इथला मूळ वारस. तुम्ही काहीतरी इथं शोधा होता ना. तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू कोण? तू मूळ वारस म्हणजे? मूळ वारस म्हणजे गुड क्वेश्चन. मूळ वारस म्हणजे मूळ वारस. माकडा थोबाड बंद कर. थोबाड बंद केलं तर उत्तर कोणत्या थोबाडाने द्यायची? तू कोण? तू कोण? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याच्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नाही, या दगडाच्या नशिबात तुझं कपाळ मोक्षच लिहिलंय. नाही सॉरी, पंकज 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 विश्वंभर गडा. प्यार से मुझे पंकु बुलाते. पंकु? पंकज म्हणजे तू त्या विश्वंभर मामाचा मुलगा आहेस का? देयर यू आर. विश्वंभर मामाचा मुलगा पंकज. आणि इफ आय एम नॉट रॉंग यू आर सावित्री. नो नो, यू आर नॉट रॉंग. हुशारा नाही ऐकलंय आमच्या कृष्णा आत्यांकडून तुझ्या गोष्टी. इथं झाडावर बसून काय करत होता? फळांसाठी. फळांसाठी? या झाडावर फळ पण नाहीयेत. एक्झॅक्टली. गीतेमध्ये काय लिहून ठेवलंय? कर्म करा,
फळाची अपेक्षा करू नका. मी आपलं माझं कर्म म्हणून झाडावर चढत गेलो आणि तुम्ही भेटल्याचं फळ नशिबी आलंच की. राधे राधे. आपण कोणतंच काम ठेवत नाही आधे आधे. बाय द वे, नाईस टू मीट यू. असतोच कुठं? लोकांना असा समज करून दिला की मी मुंबईत असतो. ते तिथे कॉलेज आहे ना नेरुळला, तिथे शिकत असतो मी. शिकून घेण्यापेक्षा लोकांना शिकवण्यातच जास्त इंटरेस्ट आहे आपला. ए लई बोलला, लई फुटेज दिलं तुला. पण मला सांग, ते मग अशी बासरी कोण वाजत होतं? थँक्यू. आवडली ना? एक टिंपाट. मी आधी पण एक दोनदा ऐकली ती बासरी. तेव्हा कुठे होतास तू? आपण केव्हा येतो केव्हा जातो कोणालाच माहित नसतं. राधे राधे. शोभतोस साहेबांचा पोरगा. राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. काय मज्जा येणार आहे काय माहित. तू कप लाडू ओळखी मज्जा आली की सांगतो. सावित्री, ज्या घरात सून होऊन जाशील ना त्या घराचं नंदनवन करशील. सर्व गुण संपन्न मुलगी कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. किती छान लाडू वळलेस ग. हो ना ग वहिनी? होय तर, अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखं गोल गरगरीत हा लाडू. अहो त्यात माझं काय क्रेडिट? चेंडू तर करायचं. आपटीबारच्या आकाराचे झालेत नाही? शालिनी, तुझ्या जिभेचं डाएट नसतं का ग? नंदा, काय ग तू एक पण लाडू नाही वळलास? ते कृष्णाई, आमचा हात मुरगळलाय हो. अगं बाई, हो का? आम्ही बाम घेऊन येतो आणि बुंदी पण संपलीये ती आणतो. अगं वहिनी, काय झालं? कशामुळे लचकला हात? काही नाही ग, ते काल औषध आणलंय डॉक्टरांकडून. आमचं क्रेप बँडेज पण आहे. अगं बाई, आम्ही रूम मध्ये विसरलोय. ते कोणी आणून दिलं तर जरा बांधलं तर बरं वाटेल. हात तिच्या एवढंच ना, आणते मी. ए नंदुबाई, नंदुबाई, ओ किती काळजी करतात. तू नको अगं, बस. सावित्री, तू आण. आणशील ना? मला का पाठवतायत? जाऊ दे, उगाच वादाला कारण नको. हो आणते ना. ते इसरलोच बघा. मी दुपारी स्टडी रूम मध्ये झोपलो होतो, तेव्हा क्रेप बँडेज तिकडे इसरून आलोय. आमच्या रूम मध्ये नाही, स्टडी रूम मध्ये. स्टडी रूम कुठे? त्या दिशेला. आणते हा.
वहिनी, स्टडी रूम मध्ये कसली झोप लागते ना मस्त. म्हणजे इकडं बॉम्ब जरी फुटला तरी त्या कोपऱ्यातल्या खोलीत काय ऐकू जायचं नाही. हो तर तुम्ही स्टडी रूम मध्ये का गेला होता? घशाला कोरडच पडते बाई आमच्या तर. पाणी पिऊन येतो. हा, तुम्ही येऊ नका, तुमच्यासाठी घेऊन येतो पाणी. हा आलोच. आत्ताच कोरड पडली का हिच्या घशात? काय नाही गो, कामा खुर्ची नाही म्हणून पळाली. या आजकालच्या सुना ना कामा नाही करूची म्हणून कारण देतात, कळला तुका? मामी, आम्ही करतोय ना काम, मला कशाला मध्ये घेता बरं? मी तुका काय बोललंय? मी का बोललंय काय मी? तू आपली बाई लाडू कर, किती छान केलंस गो, करा कर. या जाऊबाई पण ना मला इकडं अडकून गेलं स्वतः पळून. आणि मज्जा करणारी काय माहित, नुसतीच मज्जा मज्जा. स्टडी रूम में कब भूया रे? तेव्हा काहीच दिसत नाहीये. लाईटची बटन कुठे आहे इकडे? कोण आहे? कोण? मज्जा. आता बस बोंब देत. देवकी आणि वासुदेवानं पण कंसाने कैद करून ठेवलं होतं. पण कृष्णाचा जन्म व्हायचा होता तेव्हा झालाच की. राधे राधे. पंकज भाऊजी, तुम्ही इथे? वहिनी, कोणाला बंद केलं? आम्ही कशाला कोणाला बंद करू? हा, तुम्ही तसं काही पाहिलं का? छे छे, काच नाही पाहिलं. मग इथं? वहिनी, खाली हाथ आए हो, खाली हाथ जाओगे. आज तुम्हारा है, कल किसी और का था, परसों किसी और का होगा. ये जो अपनापन समझकर मगन हो रहे हो ना, ये प्रसन्नता आपके दुखों का कारण है. राधे राधे. भाऊजी, आल्या आल्या सुरू होऊ नका. हा? तुम्ही घरातल्या वस्तू जाऊन जुन्या बाजारात विकता, हे काय मला माहित नाही. नाही, पैसे कमी पडले असतील म्हणून आत्ता आला असाल घरी, नाही का? आपल्या कामाशी काम ठेवा. हं? अभ्यासात लक्ष द्या. वहिनी, काय अभ्यासावर लक्ष ठेवा? आपल्या घरात एवढा PhD सारखा विषय असताना उगाच कशाला अभ्यासाला बाहेर जायचं? आणि टेन्शन घेऊ नका वहिनी. कसं आहे, मी काय केलं ते तुम्ही पाहिलं नाही, आणि तुम्ही काय केलं ते मी पाहिलं नाही. ही गोष्ट जर कोणाला कळू नये असं वाटत असेल ना, तर माझ्या उपकारांची जाणीव ठेवा. कसं आहे, हर खामोशी की किंमत होतीये. काय हवंय तुम्हाला? फार काही माझी अपेक्षाच नाहीये माझ्या लाईफ कडून. फक्त ते तुम्ही ते कानात ते वापरता ना, इयरपॉड्स, ते फक्त मला देऊन ठेवा. कसं आहे, तुमची कारस्थानं माझ्या कानापर्यंत येणार नाहीत ना ऐकायला. राधे राधे. जिंदगी में हद से ज्यादा सीधा साधा होना भी ठीक नहीं, क्योंकि जंगल में सबसे पहले सीधे पेड़ ही काटे जाते. राधे राधे. बंद कसे झालं?
करू. तिरसट. मिस वशिला मिस वशिला मिस वशिला तुम्ही इथं? हो सर, पण तुम्ही इथं? हे माझं घर आहे, मी कुठेही असेन. मिस वशिला, मी तुम्हाला काहीतरी विचारलं. सर ते मला लाडू वळायला बोलवलेलं. नाही नंदा. एक मिनिट. मिस वशिला, तुम्ही आता इथे मला काहीतरी तुम्ही म्हणालात मला. मी तिरसट म्हणलेलं ऐकलं की काय? हे बघा आता सुद्धा तुम्ही मला काहीतरी म्हणालात. मनात नाही बोलायचं, बोला. अहो काहीच नाही, ते तिरसट ऐकू आलं असेल, पण तसं नाही म्हणलं मी. नाही पण तुम्ही इथं ना आता मग. एक मिनिट. बघा तुम्ही आत्ता सुद्धा मला काहीतरी म्हणालात. अहो सर, तुमचा गैरसमज होतोय. अहो किती पिच्छा कराल माझा स्वतःचा म्हणून काही वेळ आहे की नाही? पहिलं मला सांगा, तुम्ही इथं काय करताय? तर ते मला आई साहेबांनी लाडू वळायला बोलवलं होतं. मी इथं लाडू वळतोय? लाडू वळतोय? नाही. मग तुम्ही इथं काय करताय आणि कशासाठी? अहो सर, ते एक काम होतं म्हणून इथे आले होते. आणि ते आल्यावर सगळा अंधारच होता. मी लाईटीचं बटन पण शोधत होते, पण अचानक दार पण कोणतरी बंद केलं. तर दार उघडतच नाहीये कोणी सर. काय दार बंद आहे? असं कसं दार बंद होईल? सुशीला, दार बंद आहे? ते सांगितलं ना सर, दार बंद आहे. त्या सावित्रीला स्टडी रूम मध्ये बंद करून आलो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. दार उघडा. ऐकू येते का आवाज? प्रिया, विद्याधर दादा, आई साहेब, ऐकू येते का? तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. खोपा विणला विणला जसा गिल त्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. दार उघडा. मी आणि सर इकडे स्टडी रूम मध्ये बंद झालोय. अहो सर, तुम्ही तरी काहीतरी बोला, निदान तुमचा आवाज ऐकून तरी कोणतरी येईल. दार उघडा. मी आणि सर इकडे स्टडी रूम मध्ये बंद झालोय.
बोला, निदान तुमचा आवाज ऐकून तरी कोणतरी येईल. ऐकू येते का? अहो सर, काहीतरी करा ना, मी एकटीच प्रयत्न करतेय. उपयोग नाही. योग नाही म्हणजे का? एवढा आरडाओरडा करून कोणी आलं आलं का नाही ना? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस वशिला, ही जी रूम आहे ना ही साऊंड प्रूफ आहे. इथला आवाज बाहेर जात नाही. सर, तुम्ही एवढे शांत कसे काय रिॲक्ट होऊ शकता? एरवी एवढे अँग्री यंगमॅन सारखे वागत असता. अहो निदान दार तरी तोडा मग. काय दार तोडा? मुळात मला इथं थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी इथं सकाळपर्यंत थांबू शकतो. तसंही मी इथं विश्रांतीसाठी चालू होतो. आणि तुमचा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही इथं आलात आणि दार बंद झालं. तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. तिची इवलीशी चोचतेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. असं का बघताय? सर, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? प्रॉब्लेम? मला कसला आलाय प्रॉब्लेम? म्हणजे खरंच काहीच प्रॉब्लेम नाही? नाही. नाही, पण बाकीच्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. काय? अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय? हेच मी, तुम्ही, म्हणजे आपण दोघं बंद खोलीत एकत्र रात्रभर कोणतरी पाहिलं तर म्हणजे गैरसमज. दार उघडा. कृष्णाई, प्रिया, विद्यादादा, कोणी आहे का? पंकज, दार उघड. सर, ते आवाज नाही झाला. रूम साऊंड प्रूफ आहे ना? आहे, मला माहिती आहे. मला इकडे या. इकडे या. हे वाजवा. कोणीतरी उघडेल दरवाजा. कुणी आहे का? आम्ही आता अडकलोय, मदत करा. ए चला का चहा घ्या.
लाडू वळून हात दुखले असतील. अगं कृष्णा मला आवाज द्यायचा ना, मी केला असता चहा. सावित्री कुठे आहे? ती नंदावहिनीचं क्रेप बँडेज आणायला गेली होती. हे काय आणून दिलं की तिने? ते आपण समजे गात होतो ना व, तवच ती आली, कधी दिलं कधी गेली काय कळलं नाही बघा. अगं मग तुला दिल्यावर कुठं गेली? हे आम्हाला काय माहित. हे बँडेज का आणलो? तिला अडकवाय गेलो नव्हतो, तवाच घेऊन आलोय रूम मधून. गप्प बस ना. सर कोणीच दार उघडत नाहीये. फोन आहे का तुमच्याकडे? फोन करा. फोन तर बाहेर राहिला सर. अशा कशा वेंधळ्या तुम्ही? साधा फोन नाही ठेवतायत तुम्हाला? सारखं सारखं काय बघता हो माझ्याकडे? तुमच्याकडे नाही सर. हा? तुमचा फोन तुमच्या फोनवरनं लावू शकता ना फोन? हा. श्या. अरे यार मी विसरलोच, या खोलीमध्ये कधी रेंजच नसते. सर तुम्ही ना इंटरकॉम लावून गेला पाहिजे होतं रूम मध्ये. मी सोशीला सल्ले कसले देत आहे? सल्ला नाही सर, मी उपाय म्हणून सांगितलं. आता माझे बॉस, माझे सर जर अडचणीत असले तर जे मी केलं असतं तेच केलं. एक तत्पर सेक्रेटरी तुमची म्हणून. तत्परता तुमच्यापाशी ठेवा. आत्ता इथे जे घडलंय ते बदलणार आहे का? बदलणार आहे का? नाही ना? मग वायफळ चर्चा करून काय उपयोग आहे? ठीक आहे सर. तर तुम्ही कुठल्या शाळेत होता? राहू दे, शाळेच्या पण गप्पा नको. मिस वशिला, आर यू आउट ऑफ युअर माइंड? नॉट टेल मी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुम्ही काय बोलताय? इथं सिच्युएशन काय आहे? सिच्युएशन अशी आहे की तुम्ही इथे बसलायत, मी इथे बसलीये. ही रूम साऊंड प्रूफ आहे. आपला आवाज बाहेर जात नाहीये, बाहेरचा आवाज आपल्याला येत नाहीये. त्यांना कळणार नाही की आपण इथे अडकलोय. आपल्याकडे काहीच पर्याय राहत नाही ना सर. निदान तेवढा वेळ तरी आपण सत्कारणी घालवला असता, एकमेकांना जाणून घेतलं असतं. कशाला? असंच. जाऊ दे जाऊ दे. पत्तेत का? नाही म्हणजे त्या दिवशी सारखं चॅलेंज खेळलो असतो. मिस वशिला, आता इतकं मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे, कसल्या चॅलेंजच्या बाता करता तुम्ही? हा? नाही, कठीण आहे तुमचं. आत्ता ना माझ्या मनामध्ये असंख्य विचार येत आहेत. काय सर? हेच हेच की आता इथं परिस्थिती काय आहे, तुम्ही काय फालतूची बडबड करताय. आता आपल्या समोर एक इतका मोठा प्रॉब्लेम असून एकत्र सोल्युशन शोधायचं सोडून तुम्ही एक फालतूची बडबड करताय. नाही, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असताना लँड अप इन ट्रबल मिस वशिला. हर मुश्किल आहे आसान जब. पास कराव. दार उघडा. कसं उघडू सर? दार वाजवा. काय यार सावित्रीताई, मूडच गेला सगळा. अगं कंटाळून घरी गेली असत. नाही पण असं कसं? आम्हाला सांगितल्याशिवाय नाही जायची ती. बघितलं का नव्या सुनेची किती काळजी येते. शालील, तू ना मुंडावळा घेऊनच उभी आहेस तिला बांधायला. तो वाटू लागलाय आम्हाला. काय चालला तुमचा खुसूर फुसूर? काय तर मोठ्याने बोला म्हणजे आमका पण कळत. काय नाही हो मामी. अहो आम्ही म्हणत होतो लवकर चहा पी, अजून लई लाडू वळायचे. तू माका सांगतस? अगो कोंबो किती पण झाकून ठेवलो
तरी आरवायचो तो आरवतलोच. वहिनी हा. ऑलवेज ऑलवेज तुमच्या मनात कोणत्या ना कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये येतोच मी मिस वशिला. ठीक आहे सर, मी या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढते. कोण आहात तुम्ही? रजनीकांत? सगळ्यावर सोल्युशन काढायला निघालात? नाही, मीच मूर्ख आहे, मी इथे आलो. काय करताय मिस वशिला? सर, जस्ट वेट अँड वॉच. उगीच तुम्ही तुमचाही वेळ घालवताय आणि माझाही, कळतंय? काय सारखं सारखं बघताव माझ्याकडे? तुम्हाला नाही सर. सर, जस्ट वेट अँड वॉच. हे पकडा सर. हा? पकडा ना. मी हा. सर, जस्ट वेट अँड वॉच. सर, फॉलो मी. सर, ती रॉड द्या जरा. ती रॉड द्या. सर, मोबाईल देता का? हा? तुमचा मोबाईल. अहो मिस वशिला, इथे नाही रेंज येत, मी तुम्हाला सांगतोय ना. सर, फोन करायला नकोय. कॅमेरा उघडून द्या तुमचा. या. काय करणार आहे ना कळत नाही मला.
प्रॉब्लेम सॉल्व. तर सोल्युशन असतात म्हणून प्रॉब्लेम असतात. बघा झाला की नाही सॉल्व. आणि तुम्ही म्हणता तसं मी तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आणत असले तरी मी तुम्हाला प्रॉब्लेम मधनं बाहेर पण काढते. तुम्ही वाटतं तितका साधा नाही आहात मिस वशिला. बऱ्याच कला अवगत आहेत तुम्हाला. बाय द वे थँक्यू. येत आहे ना? हो हो चला. मोना मामा एक काम होतं. उठा उठा. काय गो जाऊबाईंचा हात बघतो का जरा. अगो मी काय डॉक्टर असं आणि आता तिने चिंदी बांधला ना तर अजून मी हात बघून काय करतलंय. तसा हात नाही हो, भविष्यातला हात बघा आणि सांगा त्यांची ग्रह दिशा चांगली का नाही ते. किती गो मला असं वाटतं त्यांचा हात नाही त्यांचं नशीब मुरगाळलंय. चाले काही काही बडबडते. सावित्री अगं कुठं होतीस. दादा कुठे होतास. स्टडी रूम. समजतंय का कृष्ण तुला समजतंय. काय ते. अर्जुन दादा पण स्टडी रूम, सावित्रीताई पण स्टडी रूम. हम तुम एक कमरे में बंद हो. प्रिया काय गावपणा चाललाय. मग तुम्ही एकत्र काय करत होतात. काम होतं. ठरवून उत्तर. प्रिया पुरे. बघा तुम्ही त्यांची मज्जा करायला गेलात आणि ती दोघं चांगलीच मज्जा करून आलेली दिसतंय. शाले आम्हाला काय माहित होतं का आपण तिथेच असणार आहे म्हणून. पण ही बाहेर कशी काय आली आता मलाच विचार. सावित्री तू स्टडी मध्ये कशी गेली. मला माहिती ना. नंदूबाई आता तू पचकू नकोस. काय काय माहितीये तुला. काही माहिती नाहीये. मिस सावित्रींना मी बोलवलं होतं, काम होतं म्हणून फोन केला होता. हा मग तू सावित्रीताईला फोन कधी केलास. मी ते मगाशी केला होता त्यांनी फोन. हा बघितलंस कसे एकमेकांना सावरून घेत आहेत. काही का असे ना दोघं सोबत आहेत ना हे महत्वाचं. काय खुसूर फुसूर चालू आहे. काही तर्क लावायचं नाही आता. मिस सावित्रींकडे माझं काम होतं त्यामुळे मी त्यांना बोलवून घेतलं होतं. हा आणि तिथे आम्ही चुकून अडकलो. नाही म्हणजे युक्तीने त्यांनी तो दरवाजा उघडला. पण मला अजूनही कळलेलं नाहीये ज्या पद्धतीने तुम्ही तो दरवाजा उघडलात हे सगळं तुम्हाला कसं काय येतं. हे सगळं तुम्हाला कसं काय येतं. तुम्ही विसरताय सर. अहो मी मेकॅनिक पण आहे. तुमच्या समोर नाही का ट्रक दुरुस्त करून दिलाय. आता बऱ्याचदा गाडीचं लॉक वगैरे उघडायला आम्हाला अशा ट्रिक्स वापराव्याच लागतात. पण तुम्हाला म्हणलं नव्हतं का मी सर्टिफिकेट शिवाय पण बऱ्याच गोष्टी मी अशाच शिकलीये. तुम्ही मेकॅनिक आहात की चोर. चोर
मी सावित्रींकडे माझं काम होतं त्यामुळे मी त्यांना बोलवून घेतलं होतं हा, आणि तिथे आम्ही चुकून अडकलो. बरं वाटतंय का? बरं वाटतंय. मग मी रोज पाय चेपून देत जाईन. अगं ते नाही ग, आम्ही वेगळा विचार करत होतो. हा, मी पण तोच विचार करत होते मगाशी. सावित्रीताई आणि अर्जुन दादाचं ना काहीतरी सुरू आहे, ते आपल्याला सांगत नाहीयेत फक्त. आम्हाला पण असंच वाटतंय. म्हणजे बघ, एका खोलीतून बाहेर आले की नाही. हा, आता आपण ना अशी काहीतरी आयडिया करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं गाडं पुढे सरकेल. पण जरा जपून. तुझा दादा कसा आहे माहितीये तुला. हो बाई. आणि मग अशी पचकलीस ना तशी पचकू नको बरं. नाही. आणि तू काळजी करू नकोस, आम्ही युक्ती शोधलीये. काय ग? कळलं? सांग की. निक्की, हॅलो. बलराम शेठ, आवाज मंदिरात हजर राहा. अर्जंट मीटिंग बोलवली आहे. मायला आणि सगळं गावभर केलं काय आता? हो बलराम शेठ, आवाज मंदिरात या. अर्जंट मीटिंग बोलवली आहे. वराडताय कशाला? काय मॅटर काय? कळल तिथं गेल्यावर सगळं कळल. ओके, पण आता एवढं अर्जंट काय? हा सर. मिस वशिला, इतकी अर्जंट मीटिंग कशासाठी? माहित नाही सर, पण पुजारी काकांचा फोन आलेला. ते म्हणले अर्जुन सरांना प्लीज सांगा ऑफिसला जायच्या आधी एकदा भेटून जा. मला कसं काय फोन नाही केला यांनी? आता मी पर्सनल सेक्रेटरी आहे म्हणल्यावर मलाच लोक फोन करणार ना. पण सर आता ते महत्वाचं आहे का आपल्याला तिकडे जायला पाहिजे हा, लवकर. कळलं. अरे आत्ता कशाला बोलवली आहे मीटिंग? मी माझी महत्वाची कामं सोडून इथे आलोय. हे उत्सवाच्या कामाबद्दल असतं तर मग रात्री बोललो असतो ना आपण. नाही तसं काही नाही, एक छोटासाच विषय होता, तुमच्या कानावर घालायचा होता. प्रश्न कसा आहे, दागिन्यांचा आहे ना, म्हणून मी सगळ्यांच्या साक्षीने सभा घेतोय. दागिन्यांचं काय? जामसंडे बाई, नमस्कार. इथे जमलेल्या माझ्या कवठे भैरवगडच्या जाम सांडेबाई, मला उशीर होतोय, मुद्द्याचं बोला. तिरसट कधीच कोणाला काही बोलूच देत नाही. ठीक आहे, मुद्द्याच बोलते मग. कसं आहे, मागच्या वर्षी हा मान आमच्याकडे होता, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की त्या दागिन्यातील एक हार फार जुना पडलाय, तो पॉलिश करायला हवा. देवाच्या अंगावर असे काळे पडलेले दागिने कसे दिसतील ना. 5 वर्षातून एकदा येतो ना आपला हा उत्सव. बरं, मग उत्सवाच्या आधी तो हार पॉलिश करून घेतला असता असं आमचं म्हणणं होतं. तसं आम्ही नाशिकच्या एका ज्वेलर्सशी बोललोय, ते माणूस पाठवतील म्हणालेत. तो हार फक्त उत्सवाच्या आधी पॉलिश करून घ्या म्हणजे झालं. अर्जुनराव, तो माणूस तुमच्या घरी येईल आणि तुमच्या समोरच दागिने पॉलिश करून देईल. म्हणजे कसं, नंतर उगाच मिसप्लेस नको. हे सगळं ठीक आहे, पण मग हे सगळं तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. हे दागिने आम्हाला द्यायच्या आधी. असं कसं तुम्ही हे आत्ता सांगताय मला? हा तिरसट एवढी टाळाटाळ का करतोय? मामा चमकी म्हणताय तसं यानं खरंच डल्ला नाही ना मारला दागिन्यावर? अहो अर्जुनराव, ते जरा स्किलचं काम आहे. आणि अगोदर कसं तो माणूस अवेलेबल नव्हता, आता अवेलेबल आहे. आणि काही जास्त वेळेचं काम नाही, 1 तास 2 तासाचं काम आहे. तुम्ही फक्त तिजोरीतून दागिने काढून द्यायचे आणि आपल्या नजरेसमोर पॉलिश करून घ्यायचे, बस एवढंच.
बरं बघतो. मला आता उशीर होतोय, मी येतो. आता त्यानं जिथं कुठं दागिने ठेवले असते तिथून त्याला बाहेर काढावेच लागते. त्याच्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीये. पाटील, मायला तुम्ही माझे टेल लॅम्पच लावले होते की? अहो कपाळ अजून ठणकते टेन्शननी. अहो हे सगळं फोनवर बी सांगू शकत होता की तुम्ही. अहो फोनवर सांगितलं असतं तर तुमच्या चेहऱ्यावरच हसू बघायला मिळालं असतं का? आता 100% दागिने बाहेर निघणार. चांगला सापारा चलाय की तुम्ही. उंदीर बिळातून आपसूक बाहेर. सर ते पुजारी काकांचा फोन आला होता. ते विचारत होते दागिने पॉलिशिंगला कधी द्यायचे. काय सांगू? आता कोणालाही काही सांगू नका. मी बघतो काय ते. तुमची आजची कामं झाली असतील ना, तर मग प्लीज तुम्ही घरी जा. ओके सर. नक्कीच या तिरसटचा त्या दागिन्यावर हात मारायचा विचार आहे. हा नुसता 12चा नाही, 24 कॅरेट नीचे. मनात शिव्या घालून झाल्या असतील ना मिस वशिला, तर निघा. हो सर. म्हणजे शिव्या देत होतात ना? नाही नाही, तसं नाहीये सर, तसं नाही. निघा. एक मिनिट मिस वशिला. काय हो मिस वशिला, मी तुम्हाला जरा उलट प्रश्न विचारला की लगेच तुमचे ततपप होते. सर ते तुम्ही सर आहात ना म्हणून. म्हणजे काही नाही सर, तुम्ही पुजारी काकांना कॉल करा ना. नाही, ऑर्डर नाही देते, ते रिमाइंडर म्हणून सांगितलं. मिस वशिला, द डोर इज वाईड ओपन. सावित्री, आई साहेब. आता आलीस का? हो. तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती. काय? तुझी आई येते उद्या. काय? अगं खरंच ते येत आहेत. आम्ही त्यांना फोन केला होता उत्सवाचं आमंत्रण द्यायला. ते येतो म्हणाल्या. मदर माऊली इथं सगळा मोठ्याबोळ कार्यक्रम झाला. सावे, मी आता ताईला फोन करून विचारतो तुला कुठल्या कवटेकरबाईंचा फोन आला होता काय म्हणून. आणि काय सांगणार आहे? आम्ही राजस्थानमध्ये नाही, आम्ही कवठे भैरवगड मध्ये राहतोय. सावी इथे ब्युटिशियन म्हणून नाही, सेक्रेटरी म्हणून काम करते. मी आचारी म्हणून काम करतो. चमकी आमचं घर सांभाळते, हे सांगणार आहे? नाही, तू म्हणतीस ते बरोबर आहे. अगं पण या कृष्णाईला शारदाचा नंबर दिला कोणी? कृष्णाई म्हणते की तिने ताईला फोन करून सांगितलं आणि ताई येणार आहे कन्फर्म आहे. तर मग आपल्याला ताईनं रिटर्न कॉल केला का नाही? हो रे मामा, तू बोलतोयस त्यात पण पॉइंट आहे. म्हणजे आईसाहेबांनी जर मदर मौलीला फोन केला असता तर मदर मौलीने तर दुसऱ्या सेकंदाला आपल्याला फोन केला असता. अगं सावे, मग तुझी कुठली आई या लागल्या जे आपल्याला माहित नाही? काहीतरी मोठा घोळ आहे. सावे, तुला झासा द्यायला लागली ती म्हातारी. ए चमके जरा आदराने म्हातारी म्हणते त्यांना.
बघितलं का मामा, हिरोच्या आईला बोलल्यावर हिरोईनला किती वाईट वाटायला लागले. चमके माझ्या डोक्याचा आधीच फालुदा झालाय, तू अजून काहीतरी बोलू. ओके शांत बस. हे बघ मॅटर डेंजर आहे हं? थांब. बर, मी काय म्हणते, मी जाऊन मावशीला थांबवू का तिथं? तू तिला जाऊन थांबवणार, वा छान, आणि ती तुझं ऐकणार. मग मग आपण पारसला सांगू की मावशीला कुठंच नेऊ नकोस बाबा म्हणून. अगं हे सगळं नंतर पण करता येईल चमके, पण मुळात आई साहेबांनी मदर माऊलीलाच फोन केलाय. अजून कन्फर्म कुठे झालंय? तुम्हाला वाटतंय का असं? मी काय म्हणतो माहिती आहे काय, तू ताईला कॉल कर. व्हिडिओ कॉल करू नको, साधा कॉल कर. विचार तर ती कुठं आहे ते. मला वाटतं नको करायला आता फोन. अगं खट्ट कशाला केलास फोन लावून? अगं तिला डाऊट येईल. आधीच आपण एकतर टेन्शन मध्ये होतो. तिला ना आणि आवाजावरनं सगळं कळतं बघ. अगं सावे, खरं फोन केला नाहीस तर डाऊट क्लिअर कसा होणार? ते पण बरोबर आहे म्हणा. मदर माऊलीचा फोन. उचल 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 आणि स्पीकरवर टाक. मदर माऊली बोल. काय ग, बॅलन्स संपला का काय? फोन का कट करायला लागलीस? हॅलो, अगं बोल की. अगं हा ते अगं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना फोनचा, त्याच्यामुळे कॉल ड्रॉप होत आहेत. बरं माहितीये का, मला डॉक्टरांचा फोन आलता. आता तब्येतीत सुधारणा होती तुझ्या. बर ते गोळ्या बदलून देणार आहेत तुला, आणि त्यांनी कौतुक केलं तुझं की छान पथ्यपाणी वेळेवर घेतात, औषधं वेळेवर घेतात. कौतिक काय करायचंय त्यात? सगळं तूच मार्गी लावून गेलीस. हो ते खरंच आहे, पण मी बरोबर नाहीये ना तुझ्या. असू दे. अगं आजच तुझी आणि दीपूची लय आठवण झालती. अगं आता आळूचं गरगट करणार होते ना, कधी एकदाच तुम्हाला बघते असं झालंय बघ. अगं काल ना एक गमतच झाली. गंमत कसली? माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलता. आता तिला माझा नंबर कुठनं मिळाला काय माहिती. तिचा अचानक एवढ्या वर्षांनी फोन आला ना, मला जरा आश्चर्यच वाटलं बघ. कुठल्या मैत्रिणीचा आणि कशाला फोन आलेला? अगं त्या मला म्हणल्या गावची यात्रा आहे आणि यात्रा 5 वर्षांनी येते, तुम्ही काय बी करून यायलाच पाहिजे. जरा बोलायचंय म्हणल्या. आता एवढं मला त्या आग्रह करतात म्हणजे यायलाच पाहिजे का नाही? सावे, खरं तर ना मला तुला सरप्राईजच द्यायचं होतं, पण मी आज सांगून टाकलं बघ. अगं त्यासाठीच आता भाजी घेतली एकदम ताजी. मदर माऊली, कसला सरप्राईज? अगं इथं यात्रेत ना असलं मोठं एक पाळणा असतो, त्यात बसून मी तुला व्हिडिओ कॉल करणार होते. कुठे जाणार आहेस तू मदर माऊली? अगं हे काय, इथंच वडण गेला ना एक शंकराचं मोठं मंदिर आहे, तिथंच राहते माझी मैत्री. तिथं चालली. अच्छा, तिथं जाणार आहेस होय? बर बर, जा जा. अगं आयुष्याचे क्षण असेच जगायचे असतात. तू जा आणि एन्जॉय कर मस्त बघ. आणि मदर माऊली, कुठे कुठे मैत्रिणी आहेत तुझ्या, तुलाच माहिती नाही होय? हा, आणि बाकी बाकी कोणाचा फोन आलेला का ग? बाकी येणार होता का कुणाचा फोन? नाही, मी आता म्हणलं ना ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे फोनचा, तर ते शरद सावंत मला मिस कॉल आलेला. त्यांचं काहीतरी काम होतं माझ्याकडे. तुला त्यांचा फोन आलेला का? असं यासाठी फोन केलताच वय? मला वाटलं आपल्या मदर माऊलीची आठवण आली म्हणून फोन केला. अगं नाही मदर माऊली, त्याच्यासाठी फक्त नाही कॉल. मी त्याच्यासाठी फक्त म्हणून कॉल करेन का तुला? मदर माऊली तू पण काय ग मदर माऊली, असं नाहीये. बर बर असू दे,
बर सावे, माझ्या हातात ना लय मोठी भाजी आहे बघ, आणि एका हातात फोन. लय जड झालंय मला. मी तुला घरी जाऊन फोन करू का? हो चालेल. आणि मी घरी जाऊन ना तुला गरगट्याचा ना फोटो पाठवते, चालेल का? हा पाठव पाठव. हा बर ठेव. बरं बाय. आई ग वाचलं. कृष्णाई कृष्णाई कृष्णाई, सावित्री ताईची आई येते. हो येत आहेत त्या. पण तू हे सगळं कसं जमवलंस यार? अगं कसं म्हणजे काय, आम्ही त्यांना फोन केला आणि बोललो आमच्या इथं भैरवाचा उत्सव आहे आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तिकडे यावं. तर त्या आल्या ना की पुढची बोलणी करू. बेस्ट आहे. कृष्णाई 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 कृष्णाई, तू मास्टर माइंड आहेस यार. म्हणजे आता सावित्री ताईची आई येणार, मग लगेच बोलणी होणार, मग लगेच साखरपुडा होणार, मग लगेच लग्न होणार. टन 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 टन. आणि मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे माझी वहिनी. कोणाला काही सांगायचं नाहीये, हे सिक्रेट आहे. आळी मिळी गुपचिळी. टन 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 टन. हॅलो. हा हा हा. नाही 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 नाही, अहो देवाचं काम पुण्याचं काम. देवाचे दागिने 100% पॉलिश होणार. हो. हा नाही नाही, मी काय म्हणत होतो ते काय आहे? ते जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. हा नाही नाही थांबा, बोलतो हा. 2 मिनिटं लक्ष दिलं ना काय करोडोंचं नुकसान होणार आहे का तुझं? ते पुजाऱ्यांचा फोन आहे, ते दागिने पॉलिश करण्याबाबत जरा बोलतायत ते माझ्याशी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो दे, मी बोलतो. नाही 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 नाही, तुम्ही अर्जुन आहे ना समोरच आहे, मी करतो. हो हो फोन दे, मी बोलतो. हॅलो. ते अर्जुनला 1 मिनिट. अर्जुनला बोलायचं होतं. हॅलो. नाही नाही अर्जुन ऐकू येतंय का? अर्जुनला बोलायचं. कटच झाला फोन. खरंच फोन आला होता की उगीच नाचलास, नाचायचं म्हणून? आहे का आता तुझा ना आमच्यावर विश्वासच नाही. मग द्यायचा ना फोन. ते ते पुजाऱ्यांचा निरोप होता की आज सगळं ते दागिन्यांचं आपल्याला बघायचंय, तेवढंच. त्यांना जर मलाच निरोप द्यायचा होता तर त्यांनी मला केला असता ना फोन. त्यांना जर मलाच निरोप द्यायचा होता तर त्यांनी मला केला असता ना फोन. तू काय माझी उलट तपासणी घेतोय काय? हा मला का फोन केला म्हणजे मी पण कवठेकर आहे ना, आणि यावरची कवठेकरांना मान आहे ना. मग ते मागचा उलटा हलो. ते उद्या पॉलिश साठी येणार आहेत ना लोक, तेवढं दागिने काढून ठेव. आल्यावर बघू. आल्यावर कशाला बघायचंय? हे बघ, तुला नसेल कवठेकरांच्या इज्जतीची का, म्हणजे तुला पण काळजी आहे कवठेकरांच्या इज्जतीची. उगाच ऐन वेळेला गडबड नको ना, काढून ठेव. मी नाही म्हणालो ठेवतो काढून. अरे बाबा, एकतर आयत्या वेळेला तुला काम असतात, परत लोक येणार, दागिन्यांचं विचारणार. कवठेकरांच्या इज्जतीचा फालुदा नको. वजीर गेला. बलराम ऐक ना, तू माझी काळजी सोड. ते जेव्हा येतील ना तेव्हा मी त्यांना देईन दागिने पॉलिश करायला. हा फार मनावर घेऊ नको. असं आहे बलराम, फक्त आडनाव नावा पुढे लावलं म्हणजे घराण्याची जबाबदारी घेतली असं होत नाही ना. प्रत्येकात खोट असते आणि ते दुर्लक्ष करून सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाण्याची ना हिंमत लागते. हे तुझ्यात नाहीये. तू जेव्हा कुटुंबाचा विचार करशील ना तेव्हा मी मानेन की तुला कवठेकरांच्या इज्जतीची काळजी आहे. तोंड उघडलं की उपदेश सुरू. दागिने काढून दे, तू मोकळा. मी बाकी जबाबदारी घेतो ना. मग ठीक आहे,
ते दागिने पॉलिश व्हावे, त्यांच्यापर्यंत वेळेत पोचावेत असं तुझं म्हणणं आहे ना? हा, आणि ते दागिने मी आत्ताच काढून ठेवावेत अशी तुझी इच्छा आहे? मग काय? इथं इथं मूर्ख लिहिलंय बलराम? नाही ना? निघ. नाही, आला मोठा कवठेकरांच्या इज्जतीची काळजी करणारा. ते लोक जेव्हा येतील ना, तेव्हा दागिना बघ कसा लखाकतो ते. काय म्हणत होतो? निघायचं. काय पोट बिघडले का? नाही म्हणजे असा घुटमळतोय जसा टॉयलेट बाहेर लोक असतात ना, घुटमळत. जा 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 जा, बाथरूम आहे आपल्याकडे, जा. अरे जा.